बाहेर पाऊस पडतोय आणि काहीच चटपटीत खाऊशी वाटत नाही असं कधी होणारच नाही. पण बाहेर जायचं तर पावसामुळे आपल्याला जाता येत नाही. म्हणून मी आज घरातच जे काही अटरम पटरम चटरम सगळं काही उरलेलं होतं ते सगळं असं या बाउलमध्ये टाकलं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, थोडंसं झणझणीत पण येण्यासाठी, एक काकडी, कारण मिरच्या खाऊन झणझणीत पण येणार, डोकं गरम होणार, मग थंड काहीतरी नको का, बारीक किसलेलं गाजर आणि बीट, जेणेकरून चावायला जास्त त्रास होणार नाही. 1 ते 2 छान बारीक कापलेले टोमॅटो, 2 बारीक कापलेले कांदे, कारण या जगात रडल्याशिवाय काहीच सहजासहजी मिळत नाही. मग भेळ तरी कशी मिळणार. आणि ही उरलेली शेव असेल तर टाका, नाहीतर काहीच हरकत नाही. हा बटाटा आधी मी याला मॅशरनेच मॅश करणार होते, पण नंतर आठवलं आपल्याला तर ठेल्यावर असते तशी चव हवी आहे. हे शांबालाने तिच्या राज्याचे माहेरवरून आणलेले सार, जेणेकरून आपली भेळ अगदी रुचकर होईल. आता मी इथे 1 लिंबू पिळून घेते आणि वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकली की आपली भेळ लगेच तयार होते. तुम्हीही ही भेळ एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.